लोकल मधून प्रवास करायचा की नाही, कधी राडा होईल, कधी जीवावर बेतलं जाईल, हे काहीच सांगता येत नाही. मुंबईची लाईफलाईन दररोज 75 ते 80 लाख प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणारी मुंबई लोकल. पण आता हीच लोकल प्रवाशांसाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे. अवघ्या 24 तासात घडलेल्या सलग घटनांनी मुंबईकरांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय. काठी घेऊन धावणारा एक व्यक्ती, जागेच्या वादातून रक्तरंजित हाणामारी, महिला डब्यात पेपर स्प्रे आणि याआधी घडलेल्या 2 हत्या. नेमकं लोकलमध्ये सुरू आहे तरी काय? नमस्कार, तुम्ही पाहत आहात story.marathi. सुरुवात झाली कुर्ला स्थानकापासून. 15 जुलैच्या रात्री प्लॅटफॉर्मवर अचानक हातात काटे घेऊन एक व्यक्ती धावत सुटला आणि काही क्षणातच संपूर्ण स्टेशनवर घबराट पसरली. प्रवासी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. चौकशी तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं समोर आलं. पण विचार करा, जर त्याच्या हातात काठीऐवजी एखादं घातक शस्त्र असतं तर काय झालं असतं? ही घटना ताजी असतानाच त्याच रात्री आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. परळ अंबरनाथ लोकलच्या मालवाहतूक डब्यात सीटवर झोपलेल्या प्रवाशाला उठवण्यावरून वाद सुरू झाला. क्षणार्धात हा वाद हाणामारीत बदलला. एका तरुणानं हातातील धातूच्या कड्याने दुसऱ्या प्रवाशाच्या डोक्यावर हल्ला केला. लोकल ठाकुरी स्थानकात पोहोचताच 3-4 अज्ञात तरुण डब्यात घुसले आणि त्यांनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जुलैच्या सकाळी कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणी महिला डब्यात जागेच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की एका महिलेने थेट दुसऱ्या महिलांवर पेपर स्प्रे फवारला. काही क्षणात संपूर्ण डब्यात गोंधळ उडाला. महिलांना श्वास घेणंही कठीण झालं. पण या घटना काही नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी मालाड स्थानकाजवळ गणिताचे प्राध्यापक आलोक कुमार सिंह यांची किरकोळ वादातून चाकूने हत्या करण्यात आली. त्यानंतर चर्चगेट नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून मयंक लोहार या तरुणाचीही चाकू बसवून हत्या करण्यात आली. म्हणजे आता लोकलमधील वाद हा केवळ शाब्दिक राहत नाही, तर तो थेट जीव घेण्यापर्यंत आता पोहोचलाय. दररोज 75 ते 80 लाख प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रवासी संख्येच्या तुलनेत जीआरपी आणि आरपीएफ कडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली. गर्दी वाढत आहे, पण सुरक्षा त्याच वेगाने वाढते आहे का? हा प्रश्न आता प्रत्येक मुंबईकराला पडलाय. मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे, पण हीच लाईफलाईन प्रवाशांसाठी डेथलाईन ठरू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. आणि आता पुढची धक्कादायक घटना कुठे आणि कोणासोबत घडेल हे मात्र सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? मुंबई लोकलमधील सुरक्षेसाठी काय बदल व्हायला हवेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि story.marathi या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.